पहिली पंचवार्षिक योजना. योजनेचा काळ 1951 ते 1956. योजनेचं नाव पुनरुत्थान योजना. योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. योजनेचे कार्य म्हणजे एकमेव योजना ज्यात चलनवाढ कमी झाली. दुसरी पंचवार्षिक योजना. योजनेचा काळ 1956 ते 1961. योजनेचे नाव भौतिकवादी योजना. योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. योजनेचे कार्य म्हणजे 30% चलनवाढ झाली, लायसन्स कोट्याला सुरुवात झाली आणि मोठ्या उद्योगांना सहाय्य म्हणून लहान उद्योगांना पूरक उद्योग म्हणून वापर. तिसरी पंचवार्षिक योजना. योजनेचा काळ 1961 ते 1966. योजनेचे नाव कृषी व उद्योग योजना. योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू व 1964 नंतर लाल बहादूर शास्त्री. या योजनेचे कार्य म्हणजे सर्वात अयशस्वी योजना. या योजनेदरम्यान 1962 ला चीनचे युद्ध झाले व 1965 ला पाकिस्तान युद्ध झाले. चौथी पंचवार्षिक योजना. योजनेचा काळ 1969 ते 1974. योजनेचे नाव स्थैर्यसह आर्थिक वाढ. योजनेचे अध्यक्ष इंदिरा गांधी व उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ. योजनेचे कार्य म्हणजे पहिले 2 वर्ष अयशस्वी. नंतर 1971 ला पाक युद्ध झाले. नंतर 1973 ला तेल संकट.